मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन महत्त्वाच्या अपडेट्ससह स्वागत आहे। मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे, ती म्हणजे राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना सर्वसामान्य जनतेप्रमाणे रेशन कार्ड वितरित करताना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागतो। राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मूलभूत अधिकार आहे। आणि मग ही बाब विचारात घेता राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा हा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारकडून फ्री आणि त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात जे राशन मिळते त्याचा लाभ हा त्यांना मिळाला पाहिजे। मग यासाठी सुलभ कार्यपद्धती अनुसरून त्यांना पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देऊन त्यावरील जो काही लाभ आहे तो त्यांना लाभ देण्यात यावा, अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्या अनुषंगानेच एक मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे। मित्रांनो, नवीन शिधापत्रिकेसाठी जे आवश्यक पुरावे नियमाने द्यावे लागतात ते पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत आता शासनाने सूट दिलेली आहे। मित्रांनो, भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांकडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करावे। या मोहिमेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना जी अनुज्ञेय शिधापत्रिका आहे, म्हणजे जी त्यांना लागू असणारी जी राशन कार्ड आहे ते वितरित करून त्यावरील लाभ त्यांना देण्यात यावे, अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे। मित्रांनो, हा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका म्हणजेच नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याने प्राप्त झालेले मतदार ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचे भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी संदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच किंवा उपसरपंचांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। यापैकी कोणतेही कागदपत्र व आधार कार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयं घोषणापत्र भरून घेण्यात येणार आहे। अशा पद्धतीने हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांसाठी हा निर्णय अतिशय फायद्याचा आहे। आणि अद्यापही या कागदपत्रांच्या अभावामुळे जे भटक्या विमुक्त समाजाचे नागरिक हे रेशन कार्ड पासून जर वंचित राहिलेले असेल, शासनाकडून मिळणारे फ्री रेशन त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात मिळणारे रेशन यापासून जर हे नागरिक वंचित राहिलेले असतील तर त्यांच्यासाठी आता ही अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांनी हा जो शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने प्रोसेस करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचे राशन कार्ड हे काढून घेतले पाहिजे। मग मित्रांनो, हा जो निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे याबद्दल तुमचे वैयक्तिक मत नेमकी काय आहे हे नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपल्या भटक्या विमुक्त समाजाचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांपर्यंत, आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांनाही याचा लाभ घेऊन रेशन कार्ड हे काढून घेता येईल। धन्यवाद मित्रांनो।